श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाच्या प्रवासामध्ये काही नसणं म्हणजे शून्य असं आपण मानत असतोय. गणिती भाषेमध्ये खरं आहे, पण आपल्या जीवनामध्ये शून्याला फार मोठी किंमत असते. श्रोते हो, एखाद्या व्यक्तीकडे काही नसणं किंवा शून्य असणं इथं जीवन संपत नाही, तर जीवन खऱ्या अर्थानं सुरू होत असतं. परिस्थितीशी संघर्ष सुरू होतो, जिद्द आणि चिकाटीपणाला लागते. असाध्य गोष्ट कष्ट करून साध्य केली जाते आणि किंमत अगणित होते. श्रोते हो, आपल्या जगण्यात जेव्हा सकारात्मकता असते ना, तेव्हा दगडातून मूर्ती तयार होते, मातीतून घट तयार होतात. गरज असते ती योग्य धडपड करण्याची आणि शून्यातून उभं राहण्याची. श्रोते हो, आयुष्यात दुर्दैवानं कधी शून्यावर येण्याची वेळ जर आली ना, तर कधी निराश व्हायचं नाही. त्या शून्याची किंमत वाढवण्यासाठी आपल्यामध्ये आपण धमक ठेवायची आणि इतरांपुढे आपला आदर्श ठेवायचा. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. फालतू वाद वाढवत बसण्यापेक्षा हा तुझं बरोबर आहे असं म्हणून बाजूला झालेलं कधीही चांगलं असतं. जवळची लोक साथ सोडून देतात म्हणून आयुष्य थांबत नसते. आपली वाटचाल चालू ठेवा. प्रवासात नवीन नवीन लोक जोडली जात असतात. तोंडावर स्पष्ट बोलून तिरस्कार करणारे कधीही चांगले असतात, कारण त्यांचे शब्द खरे असतात. आपलेपणाचा देखावा करणारे वाऱ्यासारखे केव्हाही घरंगळत जातात. सगळे संकट ही आपल्याला आर्थिक नुकसान करण्यासाठीच येत असतात असं नसतं. काही संकट ही आपल्याला मेंटली स्ट्रॉंग करण्यासाठी सुद्धा येत असतात. प्रेम हे कोण पण करतं, पण संसार करता आला पाहिजे. आयुष्यात अशा लोकांसाठी तडजोड करा ज्यांना स्वतःच्या प्रवृत्तीपेक्षा तुमच्या भावना जास्त महत्वाच्या वाटतात. माणसाने फक्त स्वतःच्या नजरेत चांगलं असावं, इतरांच्या नजरेत चांगलं बनण्याचा उगाच प्रयत्न करू नये. कारण कितीही चांगलं वागलं तरी चांगुलपणा पाहण्याची क्षमता ही दृष्टिकोनात नसते, तर ती केवळ चांगल्या मनात असते. वेळ कधी कशी येईल हे सांगता येत नाही. रामाला रात्री राज्य मिळणार होतं, सकाळी उठल्यावर वनवास मिळाला. कोणत्याही गोष्टीचा गर्व नसावा. काही गोष्टी मिळवून सुद्धा हातातून निष्ठून जातात. व्यक्तिमत्व हे जर सुंदर असेल तर अस्तित्व आपोआप निर्माण होऊन जातं. त्याला कुठल्याही जाहिरातीची गरज लागत नाही. दुःख तेव्हाच होतं जेव्हा तुम्हाला समजतं की तुम्ही एखाद्याला खूप महत्त्व देता आणि त्याच्या नजरेत तुमची किंमत शून्य असते. नशिबाचं काही सांगता येत नसतं. आज देवाच्या चरणात सजलेली फुलं दुसऱ्या दिवशी ती कचरा कुंडीत सापडतात. मनापासून ऐकणाऱ्या व्यक्तीलाच मनातलं सांगत जा. ज्यांच्यावर फरक पडत नसेल त्यांना सांगून काही उपयोग नसतो. इगो कधी चांगला नसतो, तो कमीच ठेवायचा. जास्त वाढत गेला की लोक इग्नोर करायला लागतात. कोणी कितीही कान भरलं तरी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपल्यावर कितीही मोठं संकट आलं तरी सर्वात पहिलं आपलीच लोक धावून येतात. आपले ते आपलेच असतात.
प्रेमात विश्वास असायला पाहिजे. डाऊट तर सगळी दुनिया घेते. पोट भरलं की घास आणि मन भरलं की माणूस हा सण होत नसतो. कुणाच्या आयुष्यात जागा मिळवण्यासाठी भांडण करू नका. जर तुम्ही त्या व्यक्तीला हवे असाल तर ती स्वतः तुमच्यासाठी जागा बनवेल. माणसाला नेहमी हरवलेली वस्तू आणि दुरावलेली व्यक्तीच हवी असते. एखाद्याच्या आयुष्यात आपलं असणं किंवा नसणं हे सारखंच झालं की तेव्हा आपला मार्ग आपण ठरवायचा असतो, राहायचं की जायचं. नात्यामध्ये कधी कधी तडजोड करणं हा पराभव नसतोय, तर प्रेमासाठी दिलेली आदराची ओंजळ असते. लग्न म्हणजे एकमेकांना सुधारण्याचा नव्हे, तर साथ देण्याचा प्रवास असतो. चांगली माणसं ही योगायोगानं भेटतात आणि हे योगायोग प्रत्येकाच्या आयुष्यात घडत नसतात. प्रेम हा असा खेळ आहे, जीव लावून खेळला तर दोघे पण जिंकतात, पण एकानं माघार घेतली तर दोघे पण हारतात. दुःख कितीही असलं तरी चेहरा हसरा ठेवायचा, कारण दुनिया चेहरा पाहते, मन नाही. संवाद संपला की नातं थांबतं, म्हणून एकदा बोलून बघा. कदाचित तुम्हाला हरवलेली उत्तरं सापडतील. एखाद्याचा जीव आपल्या मिठीत घुटमळत असेल तर त्याला सोडून दिलेलं चांगलं असतं. आयुष्य रडवण्याचा प्रयत्न करेल, आपण हसण्यावर ठाम राहायचं असतं. ज्यांचं हसणं सुंदर असतं त्यांच्या जखमा खूप खोल असतात. असलेल्या गोष्टीमध्ये रमता आलं की नसलेल्या गोष्टींची हुरहुर लागत नसते. वेदनांना साथीदार असतात, भागीदार नाही. आयुष्यात सुखी राहायचं असलं तर एकच गोष्ट करायची, कानावर आलेली प्रत्येक गोष्ट ही मनावर घ्यायची नाही.